आता पाहूया टॉप 9 पावसाच्या बातम्या। राज्यामधील नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट। पुण्यामधील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी प्रशासनाकडून गस्त, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तहसीलदारांचे आदेश, पर्यटकांनी किल्ल्यावर जाऊ नये यासाठी खबरदारी। नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी, गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची विश्रांती। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूणमधील कामथे धरण पूर्ण क्षमतेने भरलं, शेतकऱ्यांना दिलासा, समाधानकारक पावसामुळे कोकणातील शेतकरी सुखावला। उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 59,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली। पंढरपूर तालुक्यामधील नदी पात्रावर असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचं आडबंधारे वाहतुकीसाठी बंद, पंढरपुरातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरं पाण्याखाली। 4 दिवसांमध्ये खडकवासला धरणातून 1.75 टीएमसी पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणातील पाणीसाठा 65% स्थिर। धरणातून विसर्ग। कोल्हापूरच्या कनवाड म्हैसाळ बॅरेज बांधकामामुळे 11 एकर जमीन वाहून गेली, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे 11 एकर जमिनीचं नुकसान, भरपाईची नागरिकांची मागणी। विदर्भामध्ये आज आणि उद्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, पावसाच्या हजेरीनंतर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्यांना गती, कापूस लागवड आणि सोयाबीन पेरणीच्या कामांची लगबग सुरू। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पाऊस, आतापर्यंत झालेल्या 77.3 मिलीमीटर पावसामुळे नदी नाले प्रवाहित, आतापर्यंत 11% पेरण्या पूर्ण, पावसाच्या संततधारेमुळे काही पेरण्या रखडल्या।